तो दिसतोय लाल लाल सूर्य, एकदम प्रॉपर. आता एकदम प्रॉपर सनराईज झालंय. आणि आपल्याला अजून 15 किलोमीटर चालायचं आहे. सो रस्ता बघताय ना जो हा, तो आहे खतरनाक. अशा रस्त्यांवरती आहे ना गाडी खेचायला एवढी मजा येते ना, सिरियसली. याच कारणामुळे ना जास्त करून रायडर ह्या रूटला येतात, की हा रूटच बघा कसा आहे. सकाळची वेळ आहे, पूर्ण खाली रस्ता आहे, ना काय रोकटोक, ना काय कुणाचे रूल्स, ना रेग्युलेशन्स. फक्त जरा इथून टर्निंगला वगैरे एकदा चेक करायला लागतं, नाहीतर हा रस्ता आहे ना खतरनाक. आणि आता गाडीचं काम केलंय ना, तर चालवायला पण एवढी मजा येते ना. पुन्हा एकदा डॉगेज भाईची पूर्ण गँग एनी टाइम लफडी करायला तयार. बाईक खिचायला एवढी मजा येते ना, सिरियसली. स्पीड ब्रेकर आहे काय कुठे? चला, नाही तर मध्येच येईल. आणि पूर्ण मजा खराब करून टाकेल. यार पूर्ण धूर आहे. आहे स्पीड ब्रेकर पुढे आहे. इथे जरा मध्ये मध्ये जे गाव येतात ना, तिथे जरा सांभाळून चालवावं लागतं. खतरनाक. संयंटानं सातबारा कोरा, शेतीचं एकदम टेन्शन केलं. झाली नोटाबंदी, नोटांची बंदी, धंद्यात मंदी. संयंटानं सातबारा कोरा, शेतीचं एकदम टेन्शन गेला. झटक्यात झाली नोटाबंदी, नोटांची बंदी, धंद्यात मंदी. जीएसटीचा आलाय फेरा, काळा पैसा बी होईना गोरा. आणि बिल्डरच्या स्पीड ब्रेकर आला. बिल्डरच्या किती किलोमीटर आहे? 1.3 किलोमीटर आहे अजून. अष्टविनायक क्षेत्र सध्या 1 किलोमीटर अजून दाखवत आहे. हायवेतून आतमध्ये आलोय आता. आणि कोकिळा बघितली काय? आतमध्ये आता गावात आलोय आपण, जे महाड गाव आहे ते. हे पावसातून किती सही वाटत असेल ना. ही विटांची भट्टी आहे. आणि ही साईड आहे ना, ह्या साईडला मी पहिल्यांदाच आलोय. म्हणजे
कलावंत कलावंतीनी वगैरे फोर्ट वगैरे केलं आहे मी. पण ही साईड आहे ना जी पुण्याची साईड, तिथे मी बाईक घेऊन पहिल्यांदाच आलो आहे. पण कूल वाटतं इथे. टेन्शन नाही, काय नाही. 2 लेन रोड आणि स्वागतासाठी हा आपला गेट. श्री गणपती स्थान महड पुणे. काय करतो ये वॅगनार. पोचलो पण आपण. हे बघ इथे गणपती. ठीक आहे.